आपण बघू शकता पहिलं वर्ष आणि भरपूर म्हणजे अशी गर्दी आहे दर्शनासाठी। तर काफरोबा देव हा नवसाला पावणारा देव आहे आणि पहिलं वर्ष आहे आणि मी आता भेटतोय जितू दादा आणि धनाजी दादा यांना। तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत वेले रेती बंदर येथे आणि आज आपण बघू शकता काफरोबा देवाची जत्रा ही पहिल्यांदाच यावर्षी वेले गावात आणि सारंग तसेच हरिश्चंद्रनगर यांनी आयोजित केलेलं आहे। तर आयोजक जे आहेत आपल्या समोर आपण बघू शकता। हे जोरान उरे मार फाटला पाहिजे तो अजून। तर वेले बंदरावरती हा जो आपण मंदिर बघतोय हा बरीच वर्ष जुना आहे आणि अनेक वर्षापासून इथं त्याची देखभाल किंवा दुरुस्ती नाही झाली। तर या जत्रेची तुम्ही सुरुवात केली त्यानिमित्ताने हा मंदिर तुम्ही चांगलं करू शकता। तुमचं एक मंडळ आहे आणि त्यानिमित्ताने तुम्ही एक चांगली जागा बनवलेली आहे आणि एकत्र आहे, त्यामुळे तुम्ही या काफरोबा देवाची जी मंदिर जो पडीक पडलेला आहे किंवा तो बऱ्याच वर्षापासून असंच आहे, त्याला रंगरंगोटी पण नव्हती, पण तुम्ही या जत्रेच्या निमित्ताने हे सगळं केलं आणि पुढे पण अजून चांगलं कराल। म्हणजे रात्री पण ही जत्रा एकदम मस्त भरणार आहे, याच्याबद्दल वादच नाही। तर आपण बघू शकता भरपूर मंडळी आहेत आणि जसे जसे रात्र होईल त्यानिमित्ताने अजून वाढेल। ग्रामपंचायतच्या अतोनात प्रयत्नाने इथे लाईट सर्व पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा यशस्वीरित्या अशी हा यात्रेचा एक उत्सव म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा केलेला आहे आणि आता त्यासच त्यांचे पालखीचं नियोजन करण्यात येणार आहे। थोड्या वेळाने बँड वगैरे करणार आहे। म्हणजे पहिल्या वर्षी तुम्ही पालखी पण काढणार आहेत? अच्छा, इथेच पालखी होणार आहे? ती या बंदर रोडला फिरवण्यात येईल, त्याच्या पुढे कुठे नेणार नाही। तर मला वाटतं हा वेले जो तांडल मंडल जो आहे यांनी म्हणजे खूप चांगला इथं आपल्याला दशक्रिया विधीसाठी किंवा म्हणजे एक चांगली सुविधा केलेली आहे, कारण सुरई गावात बघितलं तशी काही सुविधा नाही आहे। आणि आपल्या जे आजूबाजूचे गावं आहेत अंजूर, अलिमगड, सुरई, बरोडी, वेले, पिंपलास, तर इथे हे भक्तजन वाट